दिनांक 25 एप्रिल रोजी श्री संताजी स्वामिनी सखी ग्रुप यांच्या माध्यमातून एक दिवसीय महिला उद्योजिका प्रदर्शनीचे यशस्वी आयोजन करण्यात आले। या उपक्रमामागील मुख्य संकल्पना अश्विनी देवगडे व संगीता पोटदुखे यांनी मांडत महिलांच्या सक्षमीकरणासाठी या प्रदर्शनीचे महत्त्व स्पष्ट केले। यांचे जे विचार आहेत ते समाजातील महिलांना आर्थिक, सामाजिक व व्यावसायिकदृष्ट्या सक्षम बनवणे हे यांच्या उपक्रमाचे प्रमुख उद्दिष्ट आहे। अनेक गृहिणींकडे विविध कला व कौशल्य असूनही त्यांना योग्य व्यासपीठ मिळत नाही। हे बाब लक्षात घेऊन या प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले। या कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते रिबन कापून व दीप प्रज्वलनाने करण्यात आली। महिला उद्योजिका प्रदर्शनीमध्ये उपस्थित असलेल्या पाहुण्यांमध्ये मनीष नगर प्रभाग क्रमांक 35 चे नगरसेवक श्री रमेश भाऊ भंडारी, मनीष नगर प्रभाग क्रमांक 35 च्या नगरसेविका सौ विशाखाताई मोहोड, बेसा बेलतरोडी वॉर्ड क्रमांक 13 च्या नगरसेविका सौ गंगाताई गोल्हर, तसेच बेसा बेलतरोडी वॉर्ड क्रमांक 16 चे नगरसेवक जितूभाऊंच्या पत्नी सौ भाग्यश्री चांदूरकर, शिव परिवार देवस्थान व वुमन एरा ग्रुपच्या लीडर कार्यकर्त्या सौ मनीषा लाखुडकर, जागृत हनुमान देवस्थानचे सचिव डॉक्टर मनीष बांगडे या सर्व उपस्थित पाहुण्यांचे स्वागत अश्विनी देवगडे, संगीता पोटदुखे, भारती वैद्य, सीमा भोंगाडे, भाग्यश्री पोटदुखे, उज्ज्वला गुल्हाने यांनी मनपूर्वक केले। प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित मान्यवरांनी स्वामिनी ग्रुपच्या कार्याचे कौतुक करून महिलांच्या सक्षमीकरणासाठी राबविलेल्या या उपक्रमाचे विशेष अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या। या उपक्रमामागील या ग्रुपचा मुख्य उद्देश म्हणजे वय कोणतेही असो, महिलांनी आत्मनिर्भर असायला हवे, महिलांमधील लपलेली कौशल्य समोर आणणे, त्यांना प्रोत्साहन देऊन आत्मविश्वास वाढवणे, लघु उद्योग व व्यवसायासाठी प्रेरणा देणे, महिलांना सक्षम व स्वावलंबी बनवणे, या ग्रुपच्या माध्यमातून महिलांना प्लॅटफॉर्म देणे। या प्रदर्शनीमध्ये विविध प्रकारचे स्टॉल लावण्यात आले होते। स्टॉल लावलेल्या महिलांना खूप चांगला प्रतिसाद मिळाला असून विक्रीही समाधानकारक झाली। खरेदीकर्ता नागरिकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावली, त्यामुळे सहभागी सर्व महिला अत्यंत आनंदित झाल्या। या उद्योजक प्रदर्शनीला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद आणि मान्यवर यांचे प्रोत्साहन पाहता हा उपक्रम महिलांसाठी एक नवे प्रेरणास्थान ठरला आहे। महिलांच्या सक्षमीकरणासाठी या श्री संताजी स्वामिनी सखी ग्रुपच्या कार्यकर्त्यांचा एक छोटासा प्रयत्न पण मोठ्या बदलाची सुरुवात। नमस्कार, मी अश्विनी देवगडे, श्री संताजी स्वामिनी सखी ग्रुप हा माझ्या महिला मैत्रिणींसोबत घेऊन चालवते। आमचा महिलांसाठी हाच उद्देश आहे। महिलांच्या सक्षमीकरणासाठी गृहिणी प्रदर्शनी जी आयोजित करण्यात आलेली आहे याचा मुख्य उद्देश म्हणजे समाजातील महिलांना आर्थिक, सामाजिक आणि व्यावसायिकदृष्ट्या सक्षम बनवणे। आजच्या काळामध्ये बऱ्याचशा गृहिणींना बरंच काही करायची इच्छा असते, ज्यातनं कला कौशल्य आणि उद्योजकतेच्या क्षमता असतात, पण त्या बाहेर दाखवता त्यांना येत नाही। त्यांना आपण हा उद्योजिका प्रदर्शनीच्या माध्यमातून एक प्लॅटफॉर्म दिलेला आहे आणि हा प्लॅटफॉर्म देण्याचा महिलांना उद्देश म्हणजे असा की बऱ्याचशा अशा लेडीज आहे ज्यांनी आपला बराचसा वेळ फॅमिलीला दिलेला आहे आणि आपल्या मिस्टरांवर ते डिपेंड राहिलेले आहे आणि तो वेळ गेल्यानंतर आज त्या मुलांकडे बघतात की ते काहीतरी त्यांना स्वतःच्या खर्चासाठी काही पैसे देतील, त्यातनं ते त्यांचा स्वतःचा खर्च करतील आणि त्यांचे काही जे स्वप्न राहिलेले आहे की मी पण काही करू शकली असती, ते माझ्या स्वतःच्या मेहनतीचे पैसे असते ज्यातनं मी माझ्या मनसोक्तपणे पैसा खर्च करू शकली असती। तर अशा महिलांना पण आपण सक्षम बनवू राहिलेलो आहोत। एक त्यांना हा प्लॅटफॉर्म देतो आहे की या प्लॅटफॉर्मच्या द्वारे तुम्ही एक उद्योग स्वतःचा चालू करा, यातनं तुमची हिंमत वाढेल आणि कसा बिझनेस करावा लागेल, त्यातनं कसं उत्पन्न मिळतं, त्या उत्पन्नातनं त्यांना एक आनंद मिळेल की मी माझ्या स्वतःच्या हक्काचे पैसे कमवलेले आहे आणि आतापर्यंत मिस्टरांकडे हात फैलवले, आता मुलांकडे पण हात फैलवण्याची त्यांना गरज राहणार नाही, स्वतः त्या चांगल्यापणे सक्षम होईल। आणि जरुरी नाही आहे, आता युवा पिढीसाठी बरेचसे काही नवीन नवीन उपक्रम आहे, पण ज्या 50, 55, 60, 65च्या वयात गेलेल्या आहे तर जिसमें जुनून है
उनको उम्र की कोई चिंता नहीं है, वो कभी भी अपना खुद का प्लॅटफॉर्म बना सकती है. तर असं आपण या लेडीजकरिता ही उद्योजिका प्रदर्शनी लावलेली आहे. आणि या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून या सर्व महिलांचे व माझा जो स्वामिनी सखी ग्रुप आहे या माझ्या सगळ्या मैत्रिणींचं मला असंच नेहमी सहकार्य राहावे आणि अशाच माध्यमातून नवीन नवीन आणखी मैत्रिणी सखी जुळत राहाव्या आणि असाच ग्रुप आणखी पुढे परत वाढत राहावा अशीच मी या सगळ्यांकडनं अपेक्षा करते. नमस्कार, मी विशाखा प्रकाश मोहन, नगरसेविका प्रभाग 35. आणि मी तुम्हाला आज या इथे जे संताजी महिला ग्रुपनी जो इथे मेळावा लावलेला आहे महिलांसाठी सक्षमीकरणासाठी, आज मी तिथे आलेली आहे. आणि खरंच आज हे महिला सक्षमीकरणाचं एक चांगलं उदाहरण आहे आणि हा चांगला प्लॅटफॉर्म आहे महिलांकरता की ज्या त्या स्वतःच्या पायावर उभं राहू शकतात. प्रत्येक महिला नोकरी करू शकेल असं आवश्यक नाही, पण तिने तिची कला आणि तिच्यातले गुण जर पारखून त्या निमित्ताने जर तिने आपल्या सगळ्या लोकांमध्ये शेअर केलं आणि अशा प्रकारचा प्लॅटफॉर्म जर तिला मिळाला तर मला असं वाटतं की महिला सक्षमीकरण खरंच पूर्ण होईल आणि जे मोदीजींचं स्वप्न होतं ते पण पूर्ण होईल. आणि महिला सक्षमीकरण 33% आरक्षण आपण जे म्हणतो आहे तर त्या 33% आरक्षणामध्ये जर सुशिक्षित प्रशिक्षित महिला आली तर मला असं वाटतं देशाचा विकास होईल आणि याच प्लॅटफॉर्मवरनं ती सुशिक्षित आणि प्रशिक्षित होईल असं मला वाटतं. आज इथे स्वामिनी महिला मंडळनी ज्या आम्हाला सर्व पाहुण्यांना बोलवलं त्यांचं खूप खूप अभिनंदन आणि त्यांचा आम्ही शब्दसुमनांनी सत्कार करतो आहे. आणि आज हा दुसरा त्यांचा प्लॅटफॉर्म आहे की दुसरं उपक्रम राबवित आहे. त्या खूप छान उपक्रम आहे त्यांचा आणि समोर पण त्यांना असंच उपक्रम घेत सामोरं व्हायचं आहे. आणि ज्या त्यांच्या टीम आहे त्यांच्या मैत्रिणी आहे सगळ्या त्या सगळ्या सहकार्य करते. खूप छान यांचा ग्रुप आहे. ज्या महिला पण एकत्रीकरण करत आहेत त्या पण खूप छान आहे आणि सगळ्या त्यांना सपोर्ट करतात. सर्वप्रथम भारत मातेला वंदन. श्री स्वामिनी महिला मंडळांनी सखी मंडळांनी आजचा जो हा उपक्रम सुरू केलेला आहे गृहोद्योगचा, त्या सर्व महिला ग्रुपला सौ अर्चना आशिष वांदिलेकडून हार्दिक अभिनंदन. आजचा हा जो उपक्रम यांनी राबवला त्या महिलांनी जो एकत्रित आलेले आहे आणि एकत्रित येऊन संघटित येऊन तो जो उपक्रम राबवून राहिले आणि महिलांना त्या एक उद्योग देत आहे. तो उद्योगातून त्या आपल्या महिला आपला त्यांच्यातल्या कला सर्वांसमोर आणत आहे. एक उद्योग करून ते थोडाफार पैसा कमवून आपल्या घराला मदत करत आहे. आणि त्या उपक्रमासाठी अश्विनीनी जी सर्व महिलांना एकत्रित आणून हा उपक्रम राबवला आहे त्यासाठी मी तिचे खूप अभिनंदन करते. यातूनच महिला सक्षमीकरणचा खूप मोठा उद्देश संपन्न होत आहे आणि पुढील वाटचालीसाठी असेच उपक्रम अश्विनी आणि त्यांचा ग्रुप करत राहील अशी मी तिला प्रोत्साहन देते की तू असंच उपक्रम करत राहा. खूप छान, धन्यवाद. मी मनीषा लाकुडकर आणि आज स्वामिनी ग्रुप जो आहे महिलांचा त्यांनी जे एक्झिबिशन आज इथे ऑर्गनाईज केलं आहे त्याच्यासाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा. खूप छान प्रकल्प त्यांनी इथे आज गाजवला आणि छोटे छोटे गृहोद्योग जे आहेत जे महिला घरी राबवतात आणि त्यांनी वाव दिलेला आहे. त्यांच्या एक्झिबिशन्समुळे त्यांना वाव मिळालेला आहे आणि त्यांच्या जेही छोटे मोठे जेही प्रोडक्ट्स ते घरी बनवतात ते त्यांच्यासमोर लोकांसमोर त्यांनी आणले आहेत. तर ही खूप छान गोष्ट त्यांनी आज केलेली. आणि महिला सशक्तीकरण जे विशाखा त्यांनी म्हटलं तर महिला सशक्तीकरण यालाच म्हणू आपण, कारण एक महिला जर दुसऱ्या महिलेला सशक्त करते आहे तर तेच एक खरं महिला सशक्तीकरणाचं उदाहरण राहिलं आहे मला असं वाटतं. तर तुमच्या पूर्ण ग्रुपला महिला ग्रुपला आमच्या सगळ्यांकडनं खूप खूप शुभेच्छा. असेच प्रकल्प तुम्ही नवीन नवीन आणा आणि असंच महिला सशक्तीकरणाचा एक सुंदर उदाहरण लोकांसमोर मांडा आणि एकत्रीकरण करायच्यात आम्ही नक्कीच तुम्हाला नक्कीच त्या प्रकल्पामध्ये आम्ही सहभागी होऊ ही सदिच्छा. हॅलो, नमस्कार. मी डॉक्टर मनीष बांगडे, श्यामनगर हनुमान सेवा समितीचा सचिव आहोत. मी श्री संताजी स्वामिनी महिला मंडळाच्या काही स्त्रिया माझ्याकडे आल्या होत्या. त्यात मेन म्हणजे अश्विनी देवगडे जे माझ्या परिचित आहेत त्या पण माझ्याकडे आल्या. त्यांनी मला ह्या उपक्रमाबद्दल सांगितलं.
त्यांची प्रदर्शनी खूप छान वाटली मला, म्हणून मी त्यांना माझ्या मंदिरामध्ये त्यांना जागा उपलब्ध करून दिली आणि त्यांना खूप छान प्रतिसाद झाला त्याबद्दल आणि त्यांनी मला प्रमुख पाहुणे म्हणून बोलावलं. त्याबद्दल मला खूप आनंद झाला आणि यांच्यासोबत मिळून मला अजून एक नवीन अनुभव पाहायला मिळाला. तर यांच्यासाठी यांनी जे काही सहकार्य केलं किंवा मी यांना सहकार्य केलं त्याबद्दल मी यांचा खूप आभारी आहे आणि धन्यवाद. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ. प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी. काळे आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshhospital.com.